कुंभमेळ्यातही 40 आमदारांचं पाप धुतलं जाणार नाही. शिवसेनेच्या खासदार आमदारांच्या कुंभमेळा दौऱ्यावर राऊतांनी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. तर राऊतांनी कुंभमेळ्यात जागोजागी साबणाची दुकानं उघडावी. राऊतांची पापं कोणत्याच संगमावर धुतली जाणार नाहीत असं प्रत्युत्तर प्रकाश महाजन यांनी दिलंय. ते कुंभस्नानात जाण्यासाठी फडणवीसांनी त्याला एक साबण द्यावा, पवित्र अंग घासायला एक साबण द्यावा. बरं का, बघा तिथे कुंभस्नानात सध्या जे काय चाललेलं आहे, तुम्ही किती धुतलं तरी तुमचं पाप धुवून जाणार नाही. या 40 आमदारांचं, गद्दारांचं तिथे साधू संत आणि पुण्यात्मे जेव्हा जातात, सामान्य माणूस निष्पाप असतो तो जातो, तेव्हा त्याला ते पुण्य मिळतं. गद्दार, बेईमान, भ्रष्टाचारी जर त्यांना वाटत असेल की आम्ही जाऊ आणि आम्हाला पुण्य मिळेल, तर तसं नाही आहे. ते संजय राऊत पुन्हा म्हणालेत कुंभमेळ्यावर की कुंभमेळ्याला जाणाऱ्यांना एक पवित्र साबण द्यावा. त्यांच्या भावानं ते ज्ञान पाजळलं, मग हे साबणाचं, मग यांनी साबणाचं दुकान उघडावं ना. तिथं कुंभमेळ्याच्या जागोजागी संजय राऊत साबण ठेवायला हरकत नाही. संजय राऊतला अजून 2 जन्म घ्यावं लागतील. त्यांनी एवढी पापं केलेली आहेत की ती कुंभमेळ्यात जाऊन सुद्धा धुतली जाणार नाही.